हॅलो नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती डेली व्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज सगळं काही आवरलेलं होतं आणि काही आवरायचं बाकी होतं, पण आई म्हणली मी आवरते तू जा. तर माझं सगळं आवरून घेतलं आणि पटकन मी शाळेमध्ये आले. तर इथं विशाल आणि सोनूच्या शाळेमध्ये आलेले होते, कारण होती आज पेरेंट्स मीटिंग म्हणजेच पालकांची मीटिंग. तर इथं सर्व पालक इथं जमलेले होते, पण मान्यवरांची वाट बघत होते. तितक्यात मान्यवरसुद्धा आले आणि त्याचबरोबर मग त्यांचं स्वागत, इथं काही पूजा वगैरे त्यांची इथं झालेली होती, म्हणजे करायची होती ती चाललेली होती. आणि इथं मग मी थोडंसं शूट वगैरे घेतलं. आणि इथं बऱ्याच महिलात, म्हणजे पालक म्हटल्याच्या नंतर जास्त महिलाच येतात. आहो पण आलेले होते, पण ते मला सोडून गेले कारण त्यांचं काहीतरी काम होतं, मग ते गेली बाहेर. मग इथं मी मीटिंगसाठी थांबलेले होते. आता दोघांचं पण येणं काही कधीतरी पॉसिबल होतं, तर कधी कधी नाही होत. कधी त्यांना काम असतं तर कधी मला काम असतं, त्यासाठी मग हे असं आम्हाला अधूनमधून यावं लागतं. त्यानंतर बऱ्याच वेळा त्यांचं भाषण वगैरे चाललं आणि पूर्ण मीटिंग थोडी बाकी होती, पण मला मात्र घरी यावं लागलं, कारण अचानक अस्मिता घरी आलेली होती. आई पण आलेली होती. तर बघा आता संध्याकाळचे 6 वाजून गेलेत आणि दिवसभर नंतर मला काही शूट नाही करणं झालं. विशालच्या शाळेची पेरेंट्स मीटिंग होती, म्हणजे पालकांची मीटिंग, तर तीच करून आले घरी. मग अस्मिता आणि पाहुणे वगैरे आले होते, मग त्याच्यातच दिवस माझा गेला. आज काय शिवायला वगैरे बसले नाही. एक मला द्यायचा होता, तो पण काही घेतला नाही मी शिवायला. आणि इकडं ह्यांनी मला सकाळीच आहोंनी अस्तर वगैरे आणून दिलेले आहेत काही ब्लाऊजचे. तर बघा इथं हे एक ब्लाऊज पीस आणलेले 1.5 मीटर. तर ह्याची फ्रिलची आंब्रेला बाही शिवायची आहे, तर जी की मी त्याचा व्हिडिओ आपला फॅशन डिझायनर चॅनलवरती शेअर करेलच, कटिंग स्टिचिंगचा. आणि हे काही अस्तर आणलेले आहेत आईसाठी ब्लाऊजला, तर त्याचे पण 2-3 ब्लाऊज शिवायचेत. आणि ही एक साडी आहे, नऊवारी शिवायची आहे, जी की मला ती उद्या अर्जंट द्यायची. त्यांनी मला 8-10 दिवस झाले दिलेली ही शिवायला, पण माझ्याशी काही शिवून झाली नाही अर्जंट ब्लाऊज असल्यामुळं. आणि इकडे पण काही ब्लाऊज शिवलेत, त्याचे बटन काजे पण करायचे राहिलेले आहेत, काही हुक लावायचे राहिलेत, काही साड्या पिकोफॉल करायच्यात. तर अख्खा दिवस माझा असाच गेला. आणि अस्मिता खूप दिवसांनी आली होती, म्हणून मग तिच्यातच वेळ घालवला थोडा वेळ. तर असो, आहो इथं बसलेत. आई कुठे गेली बाहेर काय माहिती, तुम्हाला दाखवलंच कालच्या व्हिडिओमध्ये. आई पण आलेली आहे, विशाला नाही सोनू तर आईमध्येच गुंगा असते, त्या आजी आलेली म्हणून. आणि आहो बसलेत होय. आहो खुश आहेत आज, कारण त्यांची लेक येऊन गेली, जावई येऊन गेले, म्हणून खुश आहेत आज, नाही का? चला असं मला लई कामं पडलेली आहेत. आता साडी पिकोफॉलला घ्यायच्यात आणि आज दुपारपासून लाईट गेलेली, बराच वेळ झालं, त्याच्यामुळे मग मी काही शिवायला पण नाही बसले. आणि घरात पण पाहुणे होते, त्यामुळे मग काही शिवायला नाही बसले. आणि मेन म्हणजे साड्या पिकोफॉल करायच्यात. काही ब्लाऊज शिवलेले, त्याच्यात 2-3 साड्या पिकोफॉल करून द्यायच्यात, कारण ब्लाऊजचे रेडी झालेत पण साड्या राहिल्यात. प्रत्येक वेळेस साड्या अगोदर करते आणि ब्लाऊज राहतात, पण आज असं झालं की यावेळेस मी ब्लाऊज केलेत पण साड्या राहिल्यात. आता ते सगळं करून घेते, थोडंसं जेवढं होईल तेवढं आज काम. असं कधी कधी असाच वेळ जातो माझा. दीदीने आणलेला खाऊ खातो विचार, लय मस्त आहे. आणि दीदीला तर थँक्यू पण म्हणलं नाही तू. बसला मोबाईल बघत दीदी जातानी, है ना? गोड गोड खाऊ जास्त आवडते विशालला, म्हणून तर दीदी गोड गोडच घेऊन येते, नाही का? चाललं इकडे टी व्ही बघायचं काम. तर चला आता मी ना पहिलं थोड्याशा घेते 2-3, कारण संध्याकाळी काही जास्त स्वयंपाक करायचा नाही, दुपारचा स्वयंपाक बाकी आहे. आणि जेवण पण उशिरा झाल्यामुळं जास्त भूक पण नाही. आता पटकन साड्या पिकोफॉल करून घेते. त्यानंतर त्यांनी मला सकाळीच आहोंनी काही अस्तर वगैरे आणून दिलेले होते, तेच मग इथं माझं चेक करायचं चाललं होतं, कारण पिशवी तशीच होती, मी काय त्याला उघडून वगैरे बघितलंच नाही. कोणते किती काय आणलेले आहेत म्हटलं, सर्व व्यवस्थित चेक करून बघावा. काही सॅटिंगमधले एक शायनिंगचा कपडा आणला होता, त्याचा एक ब्लाऊज पूर्ण स्टिच करायचा होता. फ्रिलची बाही होती, ती पण तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आणि मग इथं सोनू अभ्यासाला बसली होती पलीकडं, तर मग तिला बोलत बोलत तिथं माझं चाललेलं होतं काहीतरी काम, म्हणजेच जे अस्तर वगैरे असतात ते मी व्यवस्थित लिहून ठेवते. बऱ्याच ताई म्हणतात की ताई तू नेमकं लिहून काय ठेवते, तर बघा जे काही आपण महिन्याचे अस्तर असतात ते मी इथं लिहून ठेवत असते, म्हणजे कसं महिन्याचा आपल्याला शेवटला नंतर हिशोब लावत असते. मी अस्तरला आपल्याला पैसे किती इन्व्हेस्टमेंट केलेले आहे ते सर्व काही मग त्यामध्ये डिटेल आपल्याला दिसतं.
आणि आपली इन्व्हेस्टमेंट किती होती आणि आपली कमाई किती झालेली आहे हे सर्व काही मग त्यामध्ये आपल्याला समजतं. आणि हो, मला बऱ्याच ताई विचारतात की ताई तू मंथली किती कमवते, म्हणजे महिन्याचं किती कमवते या शिलाई कामामधून. तर त्याचा व्हिडिओ पण लवकरच मी तुमच्याशी शेअर करेल, डायरेक्ट समोरासमोर बोलूनच शेअर करेल, म्हणजे कसं तुम्हाला सुद्धा त्याची थोडीफार आयडिया येईल. आणि तुम्हाला पण काही काम करायचं असेल तर तुम्ही नक्कीच ब्लाऊज बिझनेस सुरू करू शकता. आणि काही शिकायचं असेल तर आपल्या चॅनलवरती तर सर्व काही शिकायला मिळतं आहे तुम्हाला. म्हणजे की ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर मराठी आपलं एक यूट्यूबचं चॅनल आहे. आणि त्या चॅनलवरती मी 2 ते 2.5 वर्ष झालं काम करते आहे. आणि तिथं मी पूर्ण कटिंग, स्टिचिंग व्हिडिओ, आपले फॅशन डिझायनरवरती सर्व काही माहिती तिथं मी तुम्हाला देत असते. इथं सुद्धा छोट्या मोठ्या टिप्स असतात, डेली रुटीन असतं, डेली व्लॉग असतात. जसं की मी तुम्हाला किती काय काय काम करते, किती करते, कशा पद्धतीने करते, हे सर्व काही तुम्हाला पाहायला मिळते. तर चला, इथं माझं चाललं होतं की कोणता अस्तर किती आणले. आता मी सांगितलं होतं सकाळी, पण नेमकं माझ्या असं डोक्यात नव्हतं की आज दिवसभरामध्ये म्हणजे खूप इकडं तिकडं जाण्यात, म्हणजे अशा विषयाच्या शाळेतून आले, त्याचबरोबर घरी आल्याच्यानंतर पाहुणे आले, अस्मिता आली, मग तिच्यासोबत गप्पा गोष्टी बऱ्याच वेळ मग आमचं तिथं माझा गेल्यामुळं माझ्या लक्षात नव्हतं की नेमकं मी त्यांना अस्तर किती आणायला सांगितले होते सकाळी. साडीचं तर ह्या 2 मीटर आणायला सांगितलं होतं, कारण ह्याची 9वारी साडी शिवायची आहे मला आता होती, की मी उद्याच्याला शिवायला घेईल आणि तुमच्यासोबत पण शेअर करेल, दाखवेल तुम्हाला शिवल्यानंतर. ब्लाऊज पण शिवायचा आहे छोट्या मुलीचा, 4 वर्षाची मुलगी आहे, तिची 9वारी साडी आणि ब्लाऊज शिवायचा आहे. तर त्यासाठी मग हे 2 मीटर मी अस्तर आणलेलं होतं. आणि काही आईच्या ब्लाऊज पीसचे सुद्धा अस्तर आणले होते, कारण म्हटलं आता ती 2-3 दिवस आहे, तर मग टाईम भेटला तर मग तिचे पण ब्लाऊज मी लगेच शिवून देईल, म्हणजे कसं तिचं पण लवकर काही येणं होत नाही मग पुढच्या वेळेस. आणि मला सुद्धा पटकन गावाकडे काही जाणं होत नाही. आता थेट दिवाळीच्या वेळेसच मी शक्यतो जाईल, आधीमध्ये काही माझं जाणं होणार नाही. महालक्ष्मीला जर गेले तर बघून, नाहीतर मग शक्यतो नाही पण जात, असं पण होतं. तर असो. आणि मग इथं हे अस्तर वगैरे माझं सगळं चेक करून इथं लिहून ठेवायचं काम चाललं होतं. तर तेच मला इथं सांगायचं होतं की बऱ्याच ताई मला 2-3 वेळा एक ताईची कमेंट आली होती, ताई नेमकं लिहून काय ठेवते. मी ह्याच्या अगोदर पण सांगितलं होतं, पण बहुतेक त्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल, तर म्हणून म्हटलं आता एकदा सांगावं. तर इथं जे काही अस्तर होते ते चेक केले. तसं तर बरेच ब्लाऊज शिवायचे पडलेले आहेत, कारण अधूनमधून मग हे असं होते की एक दिवस असा गेला एखादा की मग कामाचं रुटीन परत वाढतं आणि मग आजचे कामं उद्या ढकलतात. पण चला असो, आज भरपूर सारे बाहेरचे कामं होते, पण ते पण नेमकं असं झालं की करणं नाही झाले. मला बाहेर पण जायचं होतं, बाजारामध्ये वगैरे किंवा नगरला काही सामान पण आणायचं होतं टेलरिंगचं, पण ते पण नाही जाणं झालं. म्हटलं असं जाऊ द्या, आता आहो तिला आणून, कारण आज दिवस तर माझा असाच गेला. अस्मिता आलेली होती त्याच्यामुळं मग मी काही शिवायला नंतर दुपारून घेतलंच नाही. म्हटलं जाऊ द्या, आता एखादा दिवस असाच जातो, काही नाही एवढं, उद्याच्याला मग थोडंफार जास्त शिवीन आणि आजचं कवर करील. पण ज्या काही साड्या होत्या पिकोफॉलसाठी, त्यांचे काही ब्लाऊज शिवून झालेले होते, आता फक्त साड्या बाकी होत्या. तर म्हटलं चला असो, त्या साड्या तरी पिकोफॉल करायला घ्याव्यात. पण काढल्या मी सगळ्या साड्या इथे पिकोफॉल करायला. पण संध्याकाळी मग नंतर परत जेवण केलं आणि इतका कंटाळा आला, मग मी सगळं व्यवस्थित परत ते ठेवून दिलं. म्हटलं जाऊ दे, आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी ते सगळं व्यवस्थित करून घेईल. त्यानंतर इथं आता काही ब्लाऊज होते त्यांचे कस्टमरचे, ते अल्टर करायचे होते, काही शिवायचे होते. आता शिवायचे त्यातला एक शिवला होता मी, जो की तुम्हाला 2-3 दिवसाखाली दाखवला होता, आणि 2 बाकी होते. आणि साड्या होत्या, एक जणीच्या 3 होत्या, एक जणीची 1 होती, अशा 5-7 साड्या होत्या. तर त्या पण पिकोफॉल करायच्या होत्या. म्हटलं बघूयात आता किती होते काय होते. परत असं वाटलं करावा नाही करावा, त्याच्यातच विचार माझा इथे चाललेला होता. कारण ब्लाऊज शिवून एवढं दमत नाही माणूस दिवसभर, तेवढं आपल्याला बाहेर येण्या जाण्याने मला बोर होतं का म्हणून काय माहिती, असं खूप जास्त फिरायला म्हणजे इकडं तिकडं जायला तर बरं वाटतं. कारण मग बाहेर जायचं म्हटलं, काही काम असल्यावर, शाळेत जायचं असल्यावर इकडं तिकडं मग जावं तर लागतंच. पण तरीसुद्धा मला ना असं बोर होतं, म्हणजे काय म्हणून काय माहिती जास्त. आणि कामामध्ये कसं काम कितीही केलं तरी संध्याकाळी छान वाटतं आणि शांत झोपही लागते. चला असो, आजचं काम उद्याच्याला ढकललं आहे आता, कारण मला आज ती 9वारी साडी शिवायला घ्यायची होती, पण ती काही झाली नाही. आता ती उद्याच्याला घेऊयात म्हटलं, साड्या आज नाही तर सकाळी पिको करून घेता येतील. तर चला, आजचा व्हिडिओ इतकाच. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.